नाव रेणुका ज्ञानेश्वर माने, माझी 8 वर्षाची पोरगी आहे. तिला राईस खायचं होतं. इथं वेलकम हॉटेल आहे, त्या वेलकम मध्ये राईस आणायला गेलती माझी पोरगी. आदाब, आइए बात करते हैं एक सेंटेंस की, यानी वेलकम, स्वागत, खुशामदीद, इस तरह का एक सेंटेंस हमारे देश में चलता है। इस वक्त मैं भिवंडी शहर के नायगांव क्षेत्र में हूं और मेरे ठीक पीछे ये होटल दिखाई दे रहा है, वेलकम होटल। भिवंडी शहर के नायगांव रोड पर गायत्री नगर का क्षेत्र आता है, यहाँ ये होटल मौजूद है। फिलहाल ये बंद है। बंद होने की वजह ये है कि आज से पहले यहाँ एक छोटा सा मामला हो गया। एक बच्ची 7 से 8 साल की यहाँ आती है और चाइनीज खरीदने के लिए, मगर होटल के काउंटर पर बैठा हुआ व्यक्ति ये कहता है, क्योंकि ये बच्ची उसको अंकल कहती है, तो कहता है कि मुझे पप्पा बोलो। इस बात को लेकर वो अपने परिवार को जाकर बताती है कि सामने होटल पर बैठा हुआ व्यक्ति वो मुझे ऐसा कह रहा है। बहरहाल इसी बात को लेकर बात बढ़ गई और बात इतना बढ़ गई कि आपस में चाकू छुरी भी चल गई। बहरहाल चाइनीज की दुकान है और यहाँ इस तरह के सामान भी होते हैं। खास बात यह है कि इस इलाके में पिछले 4 से 5 महीनों में कई घटनाएं ऐसी हो चुकी हैं। भिवंडी पुलिस को ध्यान में रखने की जरूरत है, खासकर शांतिनगर पुलिस स्टेशन को, क्योंकि इस इलाके में इस तरह की घटनाएं दिन प्रतिदिन बढ़ रही हैं। बहरहाल आरोपी कुछ तो फरार हैं, कुछ गिरफ्तार भी हैं, मगर इस इलाके में इस तरह के जो मामला हो रहे हैं ये बढ़ रहे हैं, तो कहीं ना कहीं इसको संभालने की जरूरत है। मैं सलमान मेमन के साथ हाँ गायत्री नगर में हूँ, गायत्री नगर। माझं नाव रेणुका ज्ञानेश्वर माने, माझी 8 वर्षाची पोरगी आहे. तिला राईस खायचं होतं. इथं वेलकम हॉटेल आहे, त्या वेलकम मध्ये राईस आणायला गेलती माझी पोरगी. तर वेलकम हॉटेलवाला शेट आहे, तो काय माझ्या पोरीला बोलायला लागला, तू मला पप्पा बोल. तर मी गेले तिथे विचारायला, तर माझ्या पोरीला तो असं का बोलला, तो मला शिव्यागाळी करून मारहाण करायला लागला. तितक्यात बोलायला लागला, तलवारी घेईला इथंच कापून देऊ, कोणत्या आयता शिकार आपल्या आपल्या आतमध्ये आला, असं हिंदीमध्ये बोलायला लागला होता. तितक्यात सटर बंद करत घेतलं त्यांनी, अर्धा सटर बंद पण केलता. त्यानंतर तिथले पोरं धावत आले की काय झालं. तितक्यात फनाफण मला मारला. माझे कपडे बिपडे पण व्हायलाच नाही दाखवू शकणार. तिथं मग मारहाण करता पोरं मला वाचवू लागली. मला ओळखीचे पण नवीन पोरं परत देवासारखे माझ्यासाठी धावून आले. त्या पोरांना माझ्यासाठी मारहाण झाली. त्या पोरगा सिरियस आहे, तो पोरगा खूप त्याला मार लागलाय. कालची माहिती म्हणजे आता रात्री काय घडलं ते आपल्याला माहिती नाही, पण सकाळी मला जी माहिती पडली ते मला हिच्या संदर्भात पडलेली आहे. पण माझी मुलं काय होती की ही गेली, काय मुलीला काय झाले ते काय ते कानावरती आलं माझ्या. मी हिला विचारपूस करायला घरी गेलो तर ही नव्हती. हिला बोलवलं मी नंतर. हे आल्यानंतर हिच्यासाठी मी विचारपूस केली. ही महिने मला काय झाले ते रात्रीचा मॅटर मला सांगितलेलं आहे. सांगितल्यानंतर मी जे कारवाई काय पोलीस स्टेशनला आपले सिनियर साहेब असते, आपले विनोद पाटील साहेब असते, यांच्याशी माझं जे बोलणं झालेलं आहे की बोलले आम्ही भरपूर कारवाई केलेली आहे, आम्ही कडक कारवाई केली आहे. जे कोणी आरोपी आहेत त्यांना मी 4 का 5 जणांना त्यांनी उचललेलं आहे, चौकीला अटक केलेली आहे बोलते. ह्याच्यानंतर मी त्यांना बोललो काय की हा जो हॉटेल आहे याच्यानंतर याचा पहिला पण महाराष्ट्र हॉटेल होता, हाच मालकाचा, तो पण पहिला त्याच्यावरती पण गुन्हा दाखल आहे. माझा पण तो असा दादागिरी करतोय, तो काय पण बाईगिरी करतोय, चौकात बाहेर येऊन धंदा करतो. आमच्या महिलांना जे आमची लेडीज आहेत का अशी हिंदू लेडीज आहेत त्यांच्यावर जर ह्याच्या पुढं काय जर गुन्हा होणार असं किंवा काय तकलीफ झाली तर कोण ह्याची जिम्मेदारी घेणार, हे पोलीस प्रशासनानं आपल्याला दखल घेतली पाहिजे. हे माझं फक्त हे आव्हान आहे पोलिटिशियनला.